त्यांनी दादासनी फेटा बांधायल्यात तुमच्या पप्पांनी पाठवलेला. काय? चंदा या पोरांना जरा बाजूला कर. ये पोरानो, अरे खाली जा. ए पोरांनो चला बाजूला व्हा. चंदा चल आपण खाली जाऊन बघू. ताईसाब, काय आता? तुम्ही खाली जाणार? का समजा ठीक आहे ना? बरी आहेत जी साहेब. आणि माझा राणा कुठे आहे? शेतावर गेलाय, येईलच एवढ्यात. चंदा सुनबाई कुठं आहेत? काय की कुठं आहे? साहेबांचं औक्षण सुनबाईंच्याच हातनं व्हायला पाहिजे. साहेब मॅच बघून येते. वहिनी साहेब. अहो साहेब खाली खोळंबल्यात. बोलत का नाहीत ह्या? अहो वहिनी साहेब दार उघडा की. वहिनी साहेब अहो चला की. कुठं? कशाला? साहेबांचं औक्षण कराया. नाही गोदात का? आम्ही नाही येणार. पर का? काय झालं? अपमान झाला गोदाक्का आमचा. अहो आमच्या माहेरकडनं पप्पांनी पाठवलेला फेटा यांना बांधताना बघायचं होतं आम्हाला. असं करू नका सा वहिनी साहेब. म्या तुमचे हात जोडते, पाया पडते. ह्या घरची रीत आहे सुनाच्या हातनंच औक्षण करण्याची. रानाची आई गेल्यावर थांबलेलं औक्षण आज तुमच्यापासनं सुरू होतंय. चला खाली तुम्ही. उत्तमराव जाधवांची लेक इथं आणली ते काय तिचा अपमान कराया? पोरी तुझा मामा या नात्यानं विनंती करतो तुला, चल खाली. जोंधळे तुम्ही आमचे दूरचे मामा. नात्यापेक्षा हुद्दाच जास्त महत्वाचा समजला जातोय हो. त्यामुळे आपलं मामा भाचीचं नातं माहेरला. हित गायकवाड घराण्याच्या सुनबाई होता मी. तेव्हा तुम्ही त्यांचे म्हणजेच आमचे चाकर. निघा आता. अंजली तू इथे आहेस? अगं सगळी मुलं आणि शिक्षक घरी गेले सुद्धा. आणि तुझा फोन का बंद आहे? बाबा फोनची बॅटरी संपली आहे. तुझा फोन बंद होता तर दुसऱ्या कोणाचं तरी घेऊन घरी फोन नाही का करायचास? तुला आणखीन थोडा उशीर होतोय म्हणून आई बिचारी तिकडे घरी वाट बघते. समारंभ संपला तरी अंजली घरी कशी आली नाही म्हणून. चल बघूया चल. अहो पण थांबा थांबा थांबा. काय पाठक बाई, हा कुठे गेलात? कोण आपण? मी महाजन, गावच्या शाळेचा हेड सर. वहिनी साहेबांनी सांगितलंय थांबायला आहे ना. कोण वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? अहो प्रतापराव गायकवाडांच्या सुनबाई म्हणजे वहिनी साहेब. रात्र झाली आता. मी थांबले नाही ते. बाबा तुम्ही व्हा ना पुढे, मी येते थोड्या वेळाने. नको, तुला वहिनी साहेबांना भेटायचं ना? चल आपण त्यांना भेटूयात आणि मग निघूयात. चल. जोंधळे बोला साहेब. आज जेवढी बी शुभेच्छा पत्र आली आहेत त्या समध्यांना लेखी उत्तर पाठवा. नमस्कार साहेब. राम राम. बोला. मी दिनकर पाठक.
ही माझी मुलगी अंजली आपल्या स्वागतासाठी सकाळी आली होती. अजून इथंच आहे. काय अरे पोरं ही पोरं दिवसभर का थांबली? वहिनी साहेबांची भेट घ्यायला. हवं तर महाजनांना विचारा. हो म्हणजे नाही त्याचं असं झालं साहेब की मी अय जरा वहिनी साहेबांनी बोल. वा ताईसाब, काय भाषण केलं तुम्ही, एक नंबर. काय ते उन्हातानात पावसा पाण्यात कधी बी हाक मारा. वहिनी साहेब साहेबांनी खाली बोलवले. ताईसाब, साहेबांनी समजलं वाटतं तुमच्या भाषणाचं. शाबाश किती आहे बोलवले वाटतं. चल चंदा लवकर, होय. मामांजी काय म्हणतायत बघूया. मामांजी बोलवलं तर आम्हाला. सुनबाई आम्ही ऐकलं ते खरं आहे? वय मामांजी, अगदी खरंय. खरं आहे मग लगेच या पोरीची माफी मागा. काय म्हणजे आम्ही काय केलंय? या वाड्यात आजवर भेटीसाठी आलेलं कुणी बी ताटकळत उभं नाही राहिलं. आणि ही पोर आज दिसभर बाहेर उभी होती उन्हात. तुम्हाला 5 मिनिटं वेळ नाही मिळाला तिला भेटायला? मामांजी अहो, ही पोर अशी उन्हात उभी होती हे आम्हाला माहीतच नाही. आणि आम्हाला कुणी सांगितलं कसं नाही बरं? चंदा माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीस? जा जरा पाणी आण तिला दे. नाही नाही नको. माझं नाव आम्हाला सांगायचं तरी. अहो दिवसभरात जाऊन तिची भेट घेतली असती ना आम्ही. हो हो अहो नसता कसं शक्यच नाही ते. तुम्ही धावत स्वतः आला असता. मग ही पोर दिसभर बाहेर उभी कशी होती? कुणाच्या सांगण्यावरून? ते हे हा चंदाताईंनी सांगितलं की चंदा, तू हिला दिवसभर उन्हात उभं केलंस? नाही ताईसाब, म्या कशाला सांगित. महाजन म्हणले हिला आज तुमची भेट पाहिजे ते. आणि म्या म्हणलं बी सांगते तुम्हासनी. म्हणलं होतं ना महाजन? हो हो अहो याच म्हणाल्या होत्या की वहिनी साहेबांची भेट घालून द्या म्हणून. आणि मी म्हटलं वहिनी साहेबांची भेट घालून द्यायची आहे तर मी सुद्धा थांबलो. अच्छा, म्हणजे हा समजा घोळ बोलण्या समजण्याचा आहे तर. हो हो होय मामांजी. नाही पण या समध्यामध्ये तुमच्या प्रतिमेला तडा गेला हो. म्हणून आम्ही ठरवलंय आम्ही माफी मागणार. अहो काय काय करताय? आमच्यामुळं तुम्हाला दिवसभर उन्हात उभं राहावं लागलं. वहिनी साहेब असं काय करताय? असं लाजवू नका आम्हाला. उठा वहिनी साहेब. सुनबाई उठा. नाही मामांजी, हिनं आम्हाला माफ केलं असं जोवर ही म्हणत नाही तोवर आम्ही नाही उठणार. अहो पण अहो म्हणा माफ केलं. हो केलं, माफ केलं. सुनबाई आज जे तुम्ही केलं ते बघून आम्ही भरून पावलो. तुम्ही आलात तरी चालेल. वय मामांजी, आमच्याच वाड्यात येऊन आम्हालाच माफी मागायला लावली. एक दिवस इथं या वाड्यात तू नाक रगडशील. अर काय करतोयस राणा? बाईचा विचार. मला कुणी बी अडवायचा प्रयत्न करू नका, आम्ही नाही थांबणार आहे. वहिनी काय झालं? अहो आम्हाला ना या घरात काही मानच नाही हो. यो राणा आज तुम्हाला वचन देतो, आजपासून या घरावर तुमचाच अधिकार राहील. मामांजींनी त्या मास्तरनीला सोन्याची चैन दिली. ती चैन परत आणा.